नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान ₹20,00,000 अतिशय महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यूनी उपदान कमाल मर्यादा ही ₹14,00,000 वरून ₹20,00,000 इतकी करण्यात आलेली आहे. या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 11/3/2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक 10 ऑक्टोबर 2024 नुसार केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा रक्कम ही ₹14,00,000 वरून ₹20,00,000 करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तसेच वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक 1/9/24 पासून सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही ₹14,00,000 ₹20,00,000 अशी वाढविण्यात येत आहे. यामध्ये वित्त विभागामार्फत वेळोवेळी देण्यात आलेले आदेश त्याचबरोबर सुधारणा लागू राहतील, असे निर्देश देण्यात आलेले आहे. या निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळाला आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.